ओम. श्रोते हो, नमस्कार. जिज्ञासू वृत्ती आणि नामस्मरणाचे महत्त्व हे सत्संगाच्या बखरमधील 24वे प्रकरण आपण ऐकत आहोत. काल गिरीबाला साध्वीची गोष्ट आपण ऐकली. आता आज त्याच्या पुढचा काही भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नामस्मरणाची संततधार अनुसंधानाच्या मार्गाने संतत्व प्राप्त झालेली काही उदाहरणे पाहूया. रामनामाचे महत्त्व संत कबीराने खूप दोह्यातून व्यक्त केलेली आहे. त्यातलं एक भजन उद्धृत करीत आहे. भजो रे भैया, भजो रे भैया, राम गोविंद हरी. जप तप साधन कछु नहीं लागत, खरचत नहीं गठरी. संपत संपत सुख के कारण, जासे भूल परी. भजो रे भैया, भजो रे भैया. कहत कबीरा, जा मुख राम नहीं, वो मुख धूल परी. भजो रे भैया, भजो रे भैया, राम गोविंद हरी. या पंक्तीतून त्यांचे नामस्मरणावरचे अतीव प्रेम व्यक्त होते. पाँडिचेरीचे योगी अरविंद आणि मदर हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर संत म्हणून प्रसिद्ध आहेत. मदर ह्या अरविंदांच्या फ्रेंच शिष्या. अरविंदांच्या नंतर मदर सर्वेसर्वा होत्या. त्यांनी सर्व जगभरातील वेगवेगळ्या देशातील माती आणून वसवलेले ऑरोविलो गाव सुप्रसिद्ध आहे. नामस्मरणाच्या महतीविषयी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे, सर्वांना लागू आहे. मला योगी अरविंदांनी सर्वांना परिचित असलेल्या ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राऐवजी ओम नमो भगवते एवढंच दिले होते. खूप नामस्मरण झाले आणि नंतरची स्थिती अशी झाली की मी नामस्मरण करीत नसून ते आपोआपच घडून येत आहे हे जाणवू लागले. त्या पुढे म्हणाल्या, एव्हरी सेल ऑफ माय बॉडी इज बर्टिंग विथ द नाम. ओम नमो भगवते. याचा अर्थच असा आहे की पावसाळ्यात संतत धारेने जसा पाऊस पडत राहतो तसे अव्याहतपणे, काकुळतीने, तळमळीने, प्रेमाने नामस्मरण आणि अनुसंधान जमले तर देवाला दखल घ्यावीच लागते. यापुढील उदाहरणात नर्मदा तटावरील एका भव्य आश्रमात साधू संमेलन भरले होते. तेथे 30 वर्षे वयापासून 80 वर्षापर्यंतचे साधू, संन्यासी, साधक, नामप्रेमी मंडळी उत्सवासाठी जमली होती. अनेक जण त्या कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेत होते. पण तिथे आलेला एक तरुण संन्यासी मध्येच एखाद्या कार्यक्रमाला यायचा. इतर वेळी मंडपाजवळच विशाल वृक्षाच्या छायेखाली शेषशायी भगवानासारखा पडून राहायचा. चेहरा नेहमी प्रसन्न आणि आनंदी असायचा. एकदा सकाळी घाट उतरून नर्मदा स्नान करीत असलेले साधू मित्र एकमेकांशी संभाषण करीत होते. वयाने ज्येष्ठ होते ते म्हणाले, आम्ही एवढे कष्ट करून या संमेलनात भाग घेत आहोत, अनेक प्रकारची कामे करून मदत करीत आहोत, पण हा वटवृक्षाखाली पौडलेला साधू मात्र फक्त आराम करीत असतो. काय आहे त्याचे रहस्य? हे सारे संभाषण त्या तरुण साधूने ऐकण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरीही हे सर्वजण घाट चढून वर आल्यावर त्या तरुण साधूने सर्वांना बोलवले आणि तो म्हणाला, इसमें कोई रहस्य नहीं है और हमें कुछ करना ही नहीं है. सब काम खत्म हो गया है. ऐसे ही भगवान की मर्जी से जी रहे हैं, क्योंकि हम बैठे आराम और राम हमारा जप करे, ऐसा चल रहा है. हे सर्व ऐकून सर्वजण गार झाले. म्हणजे पूर्वजन्मीची पात्रता म्हणा, शिदोरी म्हणा, पुण्याई इतकी जबरदस्त होती की बाह्यदृष्टीने मौखिक जप किंवा माळ घेऊन जप यांची आवश्यकताच नव्हती. शिवाय नदीत स्नान करून येताना बोललेले याला कसे कळले हा विचार सर्वांना आलाच. मनकवडे असलेले सिद्धपुरुषच होते ते. ठाण्यात 70च्या दशकात आमचे एक सत्संग मंडळ होते. त्यावेळी बँगलोर जवळच्या चिंतामणी आश्रमातून गोंदवलेकर महाराजांचे एक ज्येष्ठ शिष्य आले होते. अखंड नामस्मरणाविषयी बोलताना म्हणाले, माझ्या हृदयातून नामाची सूक्ष्म संदने तुम्हाला जाणवतील.
ते खाली चटईवर झोपले. आम्ही सर्वांनी त्यांच्या हृदयावर कान ठेवून ऐकले. मानवी आवाजाऐवजी एखाद्या संगीत वाद्यातून संथ सूक्ष्म नामस्मरण होत आहे हे जाणवले. त्यामुळे रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे यांनी नामस्मरण व अनुसंधानाचं जे गुणगान केले आहे ते सार्थच आहे. प्रयत्न करावेत आणि प्रचिती पाहावी. भगवंतांनी या संदर्भात आश्वासनही दिले आहे. काहीच न करुनी प्राणी रामनाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात असावी की एकट्यानेच अनुभव घेण्याचा हा अध्यात्म मार्ग आहे. सामूहिक साधना होत असली तरी अनुभव मात्र एकट्या व्यक्तीलाच प्रतीत होणार. त्याच बळावर त्याची वाटचाल चालू असते. काही जण अनुभव सांगतात, काही जण सांगत नाहीत. त्यालाही कारणे असू शकतात. ते कथन करताना अत्यंत प्रामाणिकपणा खूपच आवश्यक आहे. म्हणजे इतरांचा विश्वास बसतो. परंतु या क्षेत्रातही काही जण अतिरंजित अनुभव सांगतात. त्यामुळे सामान्यांना ते खरे वाटत नाहीत. अनुभव घेणारा एकटाच असल्यामुळे त्याला काही पुरावा देता येत नाही. त्यामुळे साधकानेच कुठे सांगायचे आणि किती सांगायचे हे ठरवावे. सचोटीचा साधक आहे, खरे तेच सांगतोय, हा विश्वास नक्कीच आश्वासक असतो. या ठिकाणी हे 24वे प्रकरण संपते आहे, ज्याचं नाव होतं जिज्ञासू वृत्ती आणि नामस्मरणाचे महत्त्व. तर आपण या ठिकाणी थांबत आहोत. उद्याच्या क्लिपमध्ये एका नव्या विषयाला सुरुवात करूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.